आज ना आपण मसाल्याच्या वड्यांची भाजी करू. जसं खुडमिरचीचे वडे केलेच होते मी, तर हे वडे बनवताना आहे ना, कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, खोबरं भाजून घ्यायचं आहे, आलं लसूण भाजून घ्यायचं आहे. हे 4 पदार्थ व्यवस्थित भाजून घेतले की त्याच्यानंतर काय करायचं, याचं वाटण तयार करायचं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची, खूप नाही टाकायची, थोडीशी कोथिंबीर. आणि हे वाटण दळून झाल्यानंतर आहे ना, कढाईमध्ये तेल घ्यायचं. तेल गरम झालं की हे वाटण टाकायचं. त्याच्या आधी काय केलं आहे, वडे जे असतात ना, तर ते थोडंसं तेल टाकून परतून घ्यायचे, म्हणजे भाजून घ्यायचे. ज्यावेळेस आपण काळ्या मसाल्याची भाजी करतो त्यावेळेस तेल टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचे. जसं आपण साधे वडे बनवतो त्यावेळेस तर तशी काही गरज पडत नाही, पण मसाल्याचे ज्यावेळेस करतो ना त्यावेळेस थोडेसे तेलावर भाजून घ्यायचे. व्यवस्थित असे भाजून झाले, थोडेसे लाईट असे ब्राऊन दिसतात ते, की बाबा भाजले गेलेत. असे ह्या प्रकारे थोडंसं तेल टाकलेलं असतं, त्याच्यामुळे आपल्यालाही कळतं की बाबा भाजले थोडेसे. मग हे वडे काढून घ्यायचेत. वडे काढून झाले की त्याच कढाईत तेल गरम करायचं. तेल गरम झालं की जे वाटण आपण तयार करून ठेवलं आहे, आलं लसूण कांदा खोबरं कोथिंबीर, हे जे वाटण आहे तयार केलेले ते टाकून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे तो मसाला. म्हणजे कच्चा लागत नाही, तो ऑलरेडी भाजलेला आहे पण तेलामध्ये तळलेला नाही आहे ना, म्हणून मग व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. आता इथे पहा, कोथिंबीर मी थोडीच टाकलेली होती, पण इतकी हिरवी झाली होती ना ती कोथिंबीर. त्याच्यानंतर थोडासा लाल मसाला, काळा मसाला आणि हळद, बस एवढंच टाकायचं. दुसरं काही गरम मसाल्याची गरज नसते, कारण काळ्या मसाल्यामध्ये सगळेच गरम मसाले असतात. सगळेच असतात ना, सगळंच टाकतो आपण त्याच्यामध्ये पण. आणि एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलं होतं मी. मस्त गरम झालं पाणी, पण मसाला फ्राय झाला. त्याच्यानंतर ते पाणी ह्या मसाल्यामध्ये टाकून द्यायचं आहे. लगेच उकळी येऊन जाते. वडे पण टाकून द्यायचे. मीठ टाकलं, आणि मीठ पण ना अंदाजाने टाकायचं, कारण वड्यांमध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं असतं आपण बनवताना. मस्त अशी तरी सुटते. गरम पाणी टाकलं ना की लगेच तरी येतेच भाजीला. त्याच्यामुळे शक्यतो आहे ना गरम पाण्याचाच वापर करा, म्हणजे ह्या भाज्यांसाठी. इतर भाज्यांना काही गरम पाण्याची गरज नसते माझ्या मते, कारण मी थंडच पाणी वापरते. पण ह्या मसाल्याच्या किंवा ज्या भाज्यांना गरज आहे त्याला आपण गरमच वापरायला पाहिजे. चला तर मग जेवण पण करून घेऊ. असं म्हटल्यावर गरम